इथं गाडी लावलेली आहे आपण. वाजले तर आता किती वाजले त्या 2 वाजले त्या. आम्हाला 5 तरी वाजणार लाईनीत उभं राहून गेलं तरी. 3 ते 4 तास लाईनीत जाणार आहेत आमचं. 4 ते 5 तास लागतील लाईनला. आणि आता फक्त आपण घ्यायचे ते मुखदर्शन घ्यायचे, कारण लाईन बघू शकता तुम्ही तेवढे आहे ते. हे मंदिर बाहेरनं दर्शन घ्यायचं असलं तर आहे ना मुखदर्शन. मुखदर्शनला कुठली लाईन आहे? इथनं डायरेक्ट आहे का? तर बॅग घेऊन जाऊन देत नाही. लाईन भरपूर आहे आतमध्ये. ही जी लाईन आहे का नाही, ती एवढी लाईन लागली ती आतमध्ये एकदम गाभाऱ्यातल्या दर्शनाची. पण त्याला आता खूप टाइम लागेल, त्यामुळे आपण फक्त बाहेरनं दर्शन घेऊन येणार आहे. काय म्हणले काय करायचं? काहीतरी सीन झालाय आता. खूप मोठी नाही कारण असं होत राहतं देवाच्या ठिकाणी. अशा ठिकाणी आल्यानंतर देवाच्या इथं असं भांडण पण करू नका. कारण काय असते, जे इथं सिक्युरिटीला असतात ते पण दिवसभर खूप लोक येतात आणि दमून जातात. आणि त्यांच्यावर भांडत बसणं किंवा त्यांना त्रास देणं चुकीचं आहे खरं तर. आबीसारखी पोरं असतात ना ते भीमाशंकर ते की जेव्हा तारकासूरचा वध करण्यासाठी महादेव इथं आले होते आणि त्यांनी तारकासूरचा इथं वध केलाय. सगळ्यांना आहेत. तर बॅक टू पॉइंट जरा आता ते डबल मला इतिहास सांगू दे. तर जिथं तारकासूरचा वध केला आणि जिथं महादेव बसले तिथंही पिंड आहे आपली महादेवाची. आणि जिथून महादेवांची घामाची धारा जिथून पडली तिथून भीमा नदीचा उगम झालेला आहे. तर असा हा हे इतिहास पण इतिहास आणि काय म्हणू शकतो आपण, आणि एक ऐतिहासिक वारसा आहे. ऐतिहासिक भक्तिमय वारसा आहे. समजून घ्या. नवीन ऍडमिशन आहे कंटेंट क्रिएशन मध्ये आमचं. येणार आहे किती तारखेला येणार आहे? ते एडिट झालं होय. तर चॅनेलसाठी नाही, हा अनकटवर येणार आहे. आपला मेन चॅनेलवर नाही येणार आहे ब्लॉग. मी काल घरी जाणार होतो बरोबर, कॅन्सल झालं. कारण काहीच नव्हतं, अचानक वाटलं नको जायला. आणि आजच लगेच आम्ही भीमाशंकर आलो. म्हणजे काय असतं, जेव्हा बोलावणं येईल का नाही तेव्हाच आपण जात असतो रोहित. त्यामुळं बाहेर दर्शन नाही करत. दर्शनच घेणार आहे. लाईन आहे. श्रद्धा मनापासून पाहिजे, भले ते लांबून का असणार. काय श्रद्धा मनापासून पाहिजे, भले ते लांबून का असणार. शर्मी गोव्याहून आलाय का? आम्हाला दर्शन नाही मिळालं. नाही आम्ही पण मुखदर्शनच घेतलं. आम्ही सातारा. आम्ही मुखदर्शनच घेतलं आम्ही पण. आणि दुसरं माकड आणि हे तिसरं माकड. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं भीमाशंकर. दर्शन आम्ही घेतलेलं आहे महादेवाचं. इथं आल्यानंतर इथे एक श्रीरामांचं मंदिर आहे. श्रीरामांच्या मंदिरात आम्ही जातोय. तर दर्शन झालेलं आहे आमचं. मुखदर्शनच केलं आम्ही. तरी आता माघार निघालोय. जाताना जेवायचे होय रे अभि? जेवायचं ना, जेवण करायचं आता. वर लय भूक लागलेली. लाईन एवढी मोठी आहे का नाही ही आता प्रॉब्लेम आहे. सावध राहा ह्या मुलापासून. दुसऱ्यात कोणाची तर बॅग उचलून आणलेली आहे ना. हा काय तुला वाटते का लाज लज्जा? हा काही नाही. तुझी डेलची आहे मग सगळ्यांची डेलची आहे. मी त्यांचं समजलं म्हणलं माझं
काय नाव अभिन पाठे जॅकेटला मॅच होत आहे की अय थांबा इथं मग इथं नाश्ता करू हो ठीक आहे करणार मला माहिती आहे बंद झाली का बंद झाली का ह्या वर्षीपासून हा ह्या वर्षीपासून बंद झाली का आल्यापासून किक बंदच आहे BS6 ला किक कुठं आहे काय करायचं वडापाव खायचं का आपलं मिसळ वडापाव काय काय येत असते कोण आहे इथं विचारायला काय काय आता खायला होय नाश्त्याला काय काय मिसळ पाव आहे फक्त. द्या मिसळ पाव हो काय घेतलं? काय खायचे अरे तुम्ही जेवणार नव्हता मग तिथं सांगायचं होतं ना बाबा नाही जेवणार म्हणून हा तिथं सांगितलं नाही मला माहित होतं काय नखर असते ती जेवणाचं तुमचं मिसळ पाव खाली गेटवर तिथं आहे ना 2 किलोमीटर तरी हो, जाऊया की तिथं चालू काय खायचे तुला काय खाऊ जेवण करू वडापाव खाऊ काय खाऊ इथं तुम्ही हो, ही जेवणार तर मला नाही वाटत ही जेवण जेवण काय प्रॉब्लेम नाही करू जेवण आता चल संध्याकाळी बघू की परत काय तसं नाही जेवायचं नव्हतं मग आधी बी काय टाइम बघ की सुचले 4 वाजले ते भावा तू संध्याकाळी आता अरे 4 मग 4 असं टाइम आहे की तिथं माहिती होतं का नाही तिथं माहिती होतं का 4 नाही टाइम असा जेवणार आहे आहे की की? अरे भावा 2 वाजले किती 2 तेव्हा किती 2 3 वाजले येताना आपल्याला आता बिना कारणाचं वाद घालण्यात काय अर्थ नाही अडीच चालतं वर आलतो वर आलतो आणि हॉटेलमध्ये किती 3 वाजले होते हॉटेलमध्ये होतो तेव्हा मग एका तासात काय होतं मग नाश्ता करायचा होता ना जेवण करायचं काय प्रॉब्लेम नाही तू सांग काय करायचं माझं हो कारण मी बघ काय म्हणतो स्पष्ट सांग काय करायचं ते तू काय आता संध्याकाळी आपल्याला अजून 12 वाजता नाश्त्याला तरी थांबा नाही तर काय काय खायचे ते सांगा आता मला नाश्त्यामध्ये काय खायचं नाश्त्यामध्ये काय खायचे ते सांगा आता नाही तिथे गेला ही नाही ती नाही करायचं नाही त्याला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तुला प्रॉब्लेम काय आहे 2 3 वडापाव खा तुला काय प्रॉब्लेम आहे ते ज्या हे प्रॉब्लेम काय आहे मला सांग काय खायचे काय खाऊ हो जेवण वडापाव तिथं वडापाव नसलं तर बाहेर निघा जेवण करू चला इथनं बाहेर निघा नाही मी काय जेवण नाही करायचं जेवण संध्याकाळीच करायचं पण तिथं गेल्यावर तुला हे नको वडापाव पाहिजे आणि हे पाहिजे तसं म्हण नको हा मग चला असेल ते खाऊ चला तिथे तिथं काय प्रॉब्लेम आहे हा चॉईस नाही आता कुठेतरी खाल्लं पाहिजे येडे. अरे तिथं गेलं नुसतं वडापावच असलं तर कुठं तिथे वडापाव खातोय. गेलं मिसळ पाव खायचे ना आम्हाला मी सहजते ठिकाणी खातोय. किती वाटते मला नको वाटते मिसळ ऐक वडापाव पार्सल घेऊ तिथं खाली आता मिसळ खातो आम्ही तिघं तुला वडापाव पार्सल घेऊ आहे का नाही गाडी खायची गाडी खायला की वडापाव ऐक आब्याला नाटक आहे मला माहिती आहे माझं काय नाही म्हणतो आणि करायचे ती करतो अरे ती एवढं दिलेलं आहे फक्त मिसळ एवढ्या वादात आता सिद्ध झालं की इथं आपल्याला नाश्ता करायचे नाश्ता करायसाठी थांबले सर्वानुमते खूप सारी भांडणं झाल्यानंतर हे ठरलं इथं जेवायचे आबी कशी आहे मिसळ आवडली का तुलाच खायचं एक नंबर मिसळ आहे कधी भीमाशंकरला आला तर इथं खाऊ नका आले आता रोहितची पण नाश्ता झालेला आहे नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघालो माघारी आम्ही चकना खातोय आम्ही फड्याधर पण ट्रॅफिक एवढा आहे का नाही आता लय ट्रॅफिक आहे
ऍक्सिडेंट आता एवढं म्हणजे स्किल्स मॅटर करते ती आणि जिथं पॉइंट नाही ना दिसायचा म्हणजे दिसत नाही टर्नला ओव्हरटेक अजिबात करू नका आता वाचलोय थोडक्यात कधी गेलं ते आम्ही पण होतो पण आम्ही बाईकवर असल्यामुळं स्पीड मध्ये आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्ही कुठून आलाय नाशिक मुखदर्शन झालं आम्ही सातारा मिरजेवरून आहे. 2-3 पण इथनं पुण्यात ना आलोय मग त्र्यंबकेश्वरला गेला होता का नाशिकला हां हां चाललोय आम्ही हां 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 अष्टविनायक का हां ह्यो आमच्या रूममेट रोहित माने यांनी नवीनच रोड सांगितला म्हणजे आलो होतो दुसऱ्या मार्गे आम्ही तर निघालो चाकणकडून 68 मध्ये आहे घातले अजून सॉरी एंट्री 68 संपलं काय आता काय कळना झालंय भावांनो त्या आहे घाल्या आब्यामुळं परत आले पुढं दोघेच आहे आहे का ती कळना झालंय कुठलं कसं जायचं कोण आलाय कोणाला तरी पकड मारे करते जाऊ आपल्या गलीकडून सांगतो मी चांगलं चौकात वळून जाऊ म्हणलं मी बरोबर घेतलेलं पुढं बघ लय बेकार विषय बाबा इकडं. मला पाय मी काय म्हणतोय मी बरोबर घेतलेलं लय बेकार कंडिशन झाली तुला आल्या सांगतो अरे मी बरोबर घेतलेलं आहे गेल्या मला करंट लोकेशन पाठव हा पाठवलंय की बाबा अरे लाईव्ह लोकेशन आहे ती करंट पाठव लाईव्ह लोकेशन पाठव तिथं चल बाबा तो तिथं थांबला तिथं लाईव्ह लोकेशन अरे तिथं नाही कळत अरे तिथलं नाही करंट पाठव तर आता कुठं आलोय काय कळना झालं या हॅलो हा तू ऐकलं हा अरे तिथं येतोय की अरे तू करंट लोकेशन पाठव की तू एका नाता तुला तिथं ठेवून मागणं का बस ऐकाल तू बाकीचं कशाला बघतो या तू इथं मोकार आयला हा पाठवलंय बघ हा हा इथं विषय काय झालाय माहिती का अरे पहिलेच विषय काय झालाय काय आबीला नको उद्देश? आबीला काय दिसलंय का नाही आबी भरळून गेला या आबीचं डोकं पाकी झालंय चल तो असले एरियात आलोय कुठे काय काय कळना झालंय जेवायला जायचे आबी पाठवलंय बाबा तू चल ना किती मग तिथं बघितलं? असलं तिथं काय काय बघितलं आबी काय नाही चल तर असलं सुचल्याला का लय बेकार मला भूक लागली सुचल्याला का तिथं थांबलंच तुला काय काय तुला तू बॅग दे माझ्या पुढं बॅगेत टक्क कळत गेला कॅमेरा चालू आहे आता कुठं राईटला आता कुठं हं? सरळ काय दुकानात घालू आहे तिकडे का आबी काय खायचं नक्की हं? अरे रोहित मागवून ऑर्डर कर पटकन पनीर नाही काय खायचं बघू इकडं आणि. काय घे? यायला. मला ऑर्डर करायला ना काय आधी काय झालंय रोहितला काजू तरी खायचं तुम्हाला काजू तरी खायचं होतं खाणार आहे का आबे तू तुला येतं मला काजूकरी आवडली काजूकरी आबी तुला काय आवडलं फ्रीज कोल्हापूर रोहित तुला सगळं जेवण शुभमला सगळ्यात जास्त आवडलंय बघा मनापासून खाणार आहे म्हणजे शुभम आहे इथं प्रश्न काय पडलाय तुला सांग की आम्ही विचारतोय हात कुठं धुवायचा त्याला म्हणलं ताटात धुव अरे ताटात धुवायचा असतो हात आता लिंबू पाणी लागतं प्यायला काय
लिंबू पाणी प्यायला गेला आपल्याला. बरोबर येते रे शुभम हा बॅ पेमेंट भरणार राजासारखं उठ. पिऊन सगळं लिंबू पाणी प्यायचं. गरम आई शपथ नाही ती माझ्याकडे. मावच बंधूंना भरायला लावायचे ते आता आपलं काय दिवसभर भरलं नाही ती. आधी काय ठरलेलं बघ आता आता तुला लिंबू पाणी येईल प्यायचं असतं. कसं काय संपलं कसं एवढं पैसे हिशोब लावून तुला पैसे सेट करते. एवढं पैसे संपलं कुठं. हिशोब मी लावणार टेक कोणी किती काढले कोणी काय आपण हिशोब माणूस अभि पे लवकर पे दाम दाम लिंबू लिंबू पाणी पे लवकर. अभि क्या बॅ बंद कर बंद कर बंद कर बंद कर दो बंद कर लिंबू पेड आणि पे. अरे हात तू कुठल्या पण खाल्लं ते तू चेष्टा नको पुरा गेलो माझ्या हस्ते तिकडे बघते ऐका मी असं डोळ्याचो हात निघाला तू कसं तू काय असले तर तो खरकट नाही नाही कॉपी करते आता ते पाणी पी. आता मी चाललो बाहेर पाणी सांगितलं अभि म्हणतोय बॉल मध्ये हात कसा धुवायचा. सगळं पैसे तो भरायचं तुला बरशील ना. एक काम करूया ऐका कशाला बोलतायस? एक काम करू माझ्याकडे कशाला करते. ऐकायला पैसे भरा आपण चॅट जीपीटीला नावं देऊ ती वाला करू. चॅट जीपीटीला 4 नाव देऊ त्यातलं अरे सगळ्यांना फेवरेट शुभम आहे शुभम नाही सर बिल भरतो बस. नाशिकचा पेन दिस इज मंथ एंड सीझन ब्रो. बँक नंबर 2 तुम्ही बघू शकता. ह्याला 1,57,000 आहेत. ए आपको ही बताना है हम ऐसे नहीं बताते नाम है शुभम सुशील अभि रोहित. शुभम बिल भर. 1512 झाले जेवण गेले त्या घाली पेमेंट मला करायला लावलंय. काय रे आणि महत्वाचा प्रश्न फिंगर बाउल मध्ये काय करतात. कृष्णाला आलेलो महत्वाचा प्रश्न फिंगर बाउल मध्ये काय करतात. लवकर पटक्यास बाबा आता बंद करतो बाबा तुझं